नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आपण आज जाणार आहोत माझ्या आजवळी गोकुळगाव येथे सुंदर असं मंदिर आणि आपण दहीकाला उत्सव पाहणार आहोत, जन्माष्टमीचा कार्यक्रम। आणि दशरथ महाडिक यांचे खूप खूप आभार। चला तर, आणि इथे दिसतंय आपल्याला पाळणा सजवताना इथे मिलिंद ढगे आहेत, सूर्यकांत आणि प्रमोद वाजे आपल्याला दिसत आहेत पाळणा सजवत आहेत। आणि अशा प्रकारे प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडतोय आणि आतमध्ये देवाची पूजा चाललेली आहे। भटजी काका आहेत, बरोबर आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री सुहास खाते आणि मामी एकत्र त्यांच्या हस्ते पूजा सुरू आहे। आणि असे पूजाची आता समाप्ती झालेली आहे आणि आता आपण पुढे वळूया आणि छोटा छोटा आपण एक एक पाठ पाहणार आहोत आणि व्हिडिओमध्ये तुम्ही असेच शेवटपर्यंत राहा। मंडळी पाहू शकता बघा, हंडीसाठी चौरंग सजवला जातोय आणि अवतीभोवती छान अशी रांगोळी आहे पाटाच्या। आणि ते पाहता येईल तुम्हाला की प्रत्येकजण इथे आपापली सुंदर अशी कला पण सादर करताय। जसे इथे मामा दिसत आहेत, त्यांनी छानपैकी सुंदर रांगोळी, त्याचबरोबर इथे यांचं तिघांचं कौशल्य पाळणा सजवायचं। चाची कधी आहेत मंदिरात तुम्हाला पेला
काय करतोय? चले दादा. मित्रांनो, प्रत्येकाचे ज्यांचे ज्यांचे उपवास आहेत ना, अशा प्रत्येकाकडून अभिषेक करण्यात येतो आणि ही प्रोसेस खूप लांबची असते आणि त्यामुळे आपण थोडक्यातच दाखवतो आहे. कारण की सर्वांना प्रत्येकाला चान्स मिळतो अभिषेक करायचा. आणि एका बाजूला पाळणं सुरू आहे आणि पूर्ण भक्तिमय वातावरण असं आपल्या या गोकुळगावचं दिसतंय आपल्यासमोर. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी थोडी चाल असते, थोडी वेगवेगळी पद्धत असते. अशा कोकणामध्ये
अतिशय सुंदर असं तुम्हाला वातावरण दिसतं या उत्सवामध्ये. आणि फार तर म्हणजे गवळ्यांसाठी हा फार महत्त्वाचा सण, कारण की आम्ही सगळे कृष्णदेवाला मानणारे आम्ही सगळे गवळी असा समाज आमचा गवळी समाज. आणि त्यामुळे आमच्याकडे ह्या उत्सवाला फार मोठा श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूर्ण जोरदार एकदम करण्यात येतो. अशा पद्धतीचा आमचा हा गवळ्यांचा सण आहे. आणि आपण आता पाहतो की म्हणजे तुम्ही बघताय लहान मुलं, स्त्रिया, सगळे वयोवृद्ध पुरुष आणि असे सगळेजण आपल्या मंदिरात असे जमलेले दिसत आहेत. तर आता जी काय रात्रीची धमाल आहे ती आपण पाहणारच. आणि जो उद्याचा जो दहीकालाचा व्हिडिओ आहे तो आपण सेकंड पार्टमध्ये बनवला आहे आणि तो पण लवकरच आपल्याला मिळेल बघायला. अशा काही रूढी आपल्या आहेत आणि श्रद्धेचं वातावरण आहे, बघू शकता. आणि पाळणा अतिशय सुंदर असं या तिघांनी सजवलेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्या या गोकुळगावचं वातावरण, त्याच्यामध्ये प्रत्येकजण लहान असेल किंवा मोठा असेल ह्याचा प्रत्येकाचा एक हातभार असतो ह्याच्यामध्ये. आणि आपल्या देवासाठी भक्तिमय अशी ही जी काही व्यवस्था आहे ती जी आपण पार पाडलेली आहे. आणि आजची जी रात्र आहे, आता आपण ह्याच्यानंतर आरती करू. आरतीनंतर जी काही धमाल असणार आहे ती पण बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्हाला अंदाज लागेल. चला तर मग व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट पण करा. तर मित्रांनो, आता खरे गोविंदाला सुरुवात. गोविंदा गोपाळा. आता हे जे काही नामस्मरण असेल त्याच्या तालावरती आणि खास म्हणजे गावठी जो आपला खालूबाजा असतो त्याच्या तालाच्या नादावरती अशी दुंग होणारं, सगळे मजा येणार आहे. त्याला बघत राहा.
तर मंडळी आता आपण पाहू शकतो सगळे गोविंदा हे आपल्या मंदिराच्या पटांगणामध्ये आलेले आहेत आणि आपल्या समोर आता छानपैकी आपल्या या गोविंदाच्या तालावरती हे नाचत आहेत. त्याचप्रमाणे सुंदर असा वर्तुळ तयार करतील आणि आता प्रत्येकजण आता समोर आपला शैलेश आहे हा सगळ्यांवरती दही आणि दुधाचा पूर्ण लोण्याचा अभिषेक करतो आहे. बघा कशा पद्धतीत इथे दही गोपाळकाळा साजरा केला जातो आहे आणि अतिशय भक्तिपूर्वक आणि आनंद उत्सव चालला आहे, जल्लोष चाललेला आहे असा आपला गोकुळगावचा दहीकाला. आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे प्रत्येकजण हा मेहनत करणारा आपल्या गावामध्ये असतो. त्याचप्रमाणे हा शैलेश एक आहे त्यातला. असेच एक प्रत्येक मुलं आहेत आणि खूप सुंदर असं गाव आणि त्यातल्या त्यात आणि बघायला गेलं तर प्रत्येकजण या उत्सवाच्या आनंदाला अनुभवायला तयार असतो आणि म्हणून मुंबईकर पण जात असतात या गावाला. म्हणजे जे काही मुंबईला आहेत ते प्रत्येकजण जात असतो आपल्या अष्टमीला गोपाळकाळ्यासाठी आणि अशा पद्धतीने धमाल चालली आहे बघा.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने कृष्ण जन्म साजरा केला जातो आणि उद्या आपण पाहणार आहोत खरा दहीकाला. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हरे राम राम राम